पत आरोप आहे. त्यांनी बहुतेक पैसा मॅनेज करूनच त्यांनी मला एवढा खूप त्रास दिलेला आहे. भीमाशंकर बेरोळेंनी ज्यावेळेस तिने तिथं रस्त्याची पाहणी करायला आले होते, त्यांनी तर मला तर बोलूच दिले नाही. सगळे जे काय येऊन आलेले असावेत असं एक माझा समज आहे. आणि बेरोळे साहेबांना मी खूप रिक्वेस्ट केली, पण त्यांनी इतकं उद्धट उत्तर असं मला हे केलं की माझ्यावर खूप त्यांनी असं अन्याय केलं असं मला वाटते. खूप त्यांनी अन्याय केलाय माझ्यावर आणि इतक्या तारखा दिल्या. मुलाचे नाव इथून कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही, इथं कडी केलेली आहे, सांगून त्याला दाखवले, अहवाल दिले तहसीलला. पंचनाम्यामध्ये वहिवाटीचा रस्ता नाही इथून दिसून असा उल्लेख आहे. नायब तहसीलदार बेरोळे साहेब आले. त्यांनी येऊन काय म्हणतात का कुठल्याही प्रकारचं पाणी न करता, पंचनामा न करता रोडवर रस्त्यात बसून काय केले, सगळे सह्या घेतले. हे आहे, हे त्याला दाब दाखवू, त्याला दाब दाखवून सगळ्या सह्या. आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून. उमरगा तालुक्यातील कदेर येथे एका महिला शेतकऱ्याने महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संगनमत करून आपल्या शेतातून बेकायदेशीर रस्ता काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप कोमलबाई साळुंके यांनी केलाय. विशेष म्हणजे पंचनाम्यात रस्ता नसल्याचं स्पष्ट नमूद असतानाही रस्ता खुला करण्याचा आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी महसूल मंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. उमरगा तालुक्यातील कदेर येथील गट क्रमांक 263 मधील जमीन कोमलबाई साळुंके यांनी आपल्या मुलाच्या नावे विकत घेतली आहे. लगतच्या गट क्रमांक 264 मधील जमीन मोहन गणपतराव दासिमे यांची आहे. संबंधित जमीन पूर्वी विकत घेण्याचा प्रयत्न मोहन दासिमे यांनी केला होता. मात्र जमीन न मिळाल्यानंतर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा आरोप साळुंके कुटुंबाने केला आहे. या प्रकरणातील कागदपत्रांची चाळणी केली असता संबंधित ठिकाणी 2 वेळा पंचनामा करण्यात आल्याचे समोर आले आहे. पहिला पंचनामा 7 जानेवारी 2025 रोजी मंडळ अधिकारी, तलाठी आणि 7 पंचांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. या पंचनाम्यानंतर अर्जदार आणि गैरअर्जदार अशा दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष म्हणजे या पंचनाम्यात संबंधित ठिकाणी कोणताही वहिवाटीचा रस्ता अस्तित्वात नसल्याचे नमूद स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी त्यांच्या शेतामध्ये करडी पेरलेली असल्याचाही उल्लेख करण्यात आलाय. तरी सुद्धा नंतर रस्ता खुला करण्याचा आदेश देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अर्जदार मोहन दासिमे यांनी दाखल केलेले प्रकरण हे मामलदार कोर्ट कायद्यातील कलम 5 अंतर्गत दाखल करण्यात आले होते. या कलमानुसार पूर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता अडविण्यात आला असल्यास तो खुला करून देण्याची मागणी करता येते. मात्र अस्तित्वातच नसलेला नवीन रस्ता निर्माण करून देण्याचा अधिकार या कायद्यात नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे पंचनाम्यात संबंधित ठिकाणी कोणताही वहिवाटीचा रस्ता नसल्याचं स्पष्ट नमूद असतानाही तहसील कार्यालयाकडून नवीन रस्ता खुला करून देण्याचा आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. NTVने घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित जागेवर काळी भुसभुशीत कसण्यायोग्य जमीन, शेतातील बांधावरील झाडे आणि लाईटचे पोल स्पष्टपणे दिसून आले. निकालात नमूद करण्यात आलेल्या रस्त्याची हद्द ही थेट कसणाऱ्या शेतजमिनीतून जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महसूल विभागाने प्रत्यक्ष परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे नवीन रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित शेतकरी महिला सौ कोमलबाई साळुंके यांनी NTVशी बोलताना केला आहे. कदेर तालुका उमरगा येथे 80 आर जमीन 2 एकर जमीन पोराच्या नावाने घेतलेली आहे. 15 मे 2024 रोजी शेताची रजिस्ट्री करून घेतली आहे. त्यावेळेस रस्ता शेत मोजून घेत असताना मोहन गणपतराव दासमे मोजणी करून दिलेली आहे. त्यांनी पट्ट्या मारून दिलेल्या आहेत. त्यांनी कुठवर जागा आहे सगळं शेत मोजून दिले. त्यानंतर जूनमध्ये पेरणी झाली. त्यांच्या ऑगस्टमध्ये त्यांचं ऑगस्टमध्ये त्यांचं मूग काढायसाठी म्हणून काय म्हणतात माझ्या पिकातून सोयाबीनमधून ट्रॅक्टर घेऊन मशीन घेऊन गेले. ते मशीन घेऊन गेल्यावर तंटामुक्तीकडे गेलं. तंटामुक्तीकडे सांगितले. पुन्हा त्यानंतर बिरोळे आपले जिवळीकर साहेब तक्रार दिल्यामुळे जिवळीकर साहेब आले तिथे भेटायला. जिवळीकर साहेबांनी तक्रार कोणी केली होती? तक्रार दासमीने केली होती. काय तक्रार केली? मला रस्ता मिळावा म्हणून. अच्छा. मग त्या ठिकाणी चौकशीसाठी जिवळीकर साहेब आले असता त्या जिवळीकर साहेबांनी इथून कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही, इथं कडी केलेली आहे, सांगून त्याला दाखवले, अहवाल दिले तहसीलला. त्यानंतर बिरोळे साहेबांनी पंचनामा केले का त्याने? पंचनामा केले की पंचनाम्याची प्रत आहे आपल्याकडे. पंचनाम्यामध्ये काय उल्लेख आहे? पंचनाम्यामध्ये वहिवाटीचा रस्ता नाही इथून दिसून असा उल्लेख आहे? आहे. बरं. त्यानंतर काय माता बंधाऱ्याने जात येत होते असं लिहिलं आहे.
पण बंधाऱ्यावर काय म्हणतात पोल आहेत, लाईटचे पोल आणि बंधाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही असं त्यांनी लिहून दिलेलं आहे, त्यांनी सांगितले. पुन्हा त्यानंतर हा अहवाल दाखल केल्यानंतर बिरोळे साहेबांनी काय म्हणतात, बिरोळे साहेब आले, बेरोळे म्हणजे कोण? नायब तहसीलदार बिरोळे साहेब आले. बर. त्यांनी येऊन काय म्हणतात का कुठल्याही प्रकारचं पाणी न करता, पंचनामा न करता रोड रस्त्यात बसून काय केले, सगळे सह्या घेतले. हे आहे, हे त्याला दाब दाखवू, त्याला दाब दाखवून सगळ्या सह्या केले. आरे रवीची भाषा करून सह्या घेतले आणि काय कुठल्याही प्रकारचा निकाल त्यांनी दिला. आणि त्या निकालामध्ये पुण्या बाजूला माझं शेत आहे पूर्वेच्या बाजूला, त्यांची मागणी आहे त्यांची पश्चिम बाजूला. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय देत असताना कुठल्याही प्रकारची दिशा न देता वहिवटीचा रस्ता खुला करावा असं सांगितलं. पण वहिवटीचा रस्ता आहे का त्याचा खुला करायचा? नाही, वहिवटीचा रस्ता नाही. पहिलेच जोळीकर साहेबांनी लिहून दिलेला आहे इथे वहिवटीचा कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही. तरी पण काय म्हणतं का जाणून बुजून आपल्याला काय म्हणतं मोहन दासम्याची संगनमत करून पैशाचे मॅनेज म्हणून काय म्हणतं का आम्हाला त्रास दिला. साळुंके कुटुंबाच्या म्हणण्यानुसार मोहन दासिमे यांनी पश्चिमेकडील रस्ता अडविल्याची तक्रार केली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी दुसरा रस्ता उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आलाय. तरी देखील मंडळ अधिकारी यांनी थेट शेताच्या मधून नवीन रस्ता फक्कीने रेखांकित केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आलेत. पीडित शेतकरी महिला सौ साळुंके यांना वेळोवेळी मानसिक त्रास देण्यात आला, उर्मट भाषेत वागणूक देण्यात आली, तसेच आर्थिक देवाणघेवाण करून अन्याय करण्यात आल्याचा आरोप NTVशी बोलताना सौ साळुंके यांनी केलाय. भीमाशंकर बेरोळेंनी ज्यावेळेस तिने तिथं रस्त्याची पाहणी करायला आले होते, त्यांनी तर मला तर बोलूच दिले नाहीत. आणि सगळे जे काय साक्षीदार जे काय पुरावे आहेत ते दासम्याच्याच बाजूचे आहेत. माझा एकही तिथे साक्षीदार नाही. आणि बहुतेक त्यांनी पिऊन आलेले असावेत असं एक माझा समज आहे. आणि बिरोळे साहेबांना मी खूप रिक्वेस्ट केली, पण त्यांनी इतकं उद्धट उत्तर असं मला हे केलं की माझ्यावर खूप त्यांनी असं अन्याय केलं असं मला वाटते. खूप त्यांनी अन्याय केलाय माझ्यावर. आणि इतक्या तारखा दिल्या. माझ्या मुलाच्या नावाने शेत आहे हे. त्या लहान लेकराचं 17 किलो वजन होतं. ते लेकरू घेऊन त्यांच्याकडे तारखा करण्यात माझे लेकरू 14 किलो वजनावरून बसले. खूप त्रास दिला. आणि माझा खूपच आरोप आहे त्यांनी बहुतेक पैसा मॅनेज करूनच त्यांनी मला एवढा खूप त्रास दिलेला आहे. आणि माझं लेकरू घेऊन मी स्वतः त्यांच्या तारखा केलेली आहे. आणि मला न्याय मिळावा, बाकी काय नाही. माझ्यापेक्षा माझ्या बाळाला न्याय मिळावा. मी त्याची फक्त अज्ञान पालन करणारीच आहे. माझ्या बाळाला न्याय द्यावा एवढीच माझी शासनाकडे अपेक्षा आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपील दाखल करण्यात आले असून महसूल मंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे. पंचनाम्यात रस्ता नसल्याचे नमूद असतानाही रस्ता खुला करण्याचा आदेश नेमका कोणत्या आधारावर देण्यात आला असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे उमरगा महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वरिष्ठ अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.